नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. आरक्षणाच्या मागणीवरून सध्या जातीय तणाव निर्माण झाला असून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. अनेक वेगवेगळ्या सध्या जातीय तणाव महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सगळे होते त्याच्यामध्ये. आता मात्र वेगवेगळे ओबीसी समाजाचे मेळावे चालले, मराठा समाजामध्ये काही नेते तयार झाले, धनगर समाजाची काही मागणी आहे, आदिवासी समाजाचं काही म्हणणं आहे, अनेक समाजाचे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न आहेत. प्रश्न मांडण्याचा अधिकार तुम्हाला पण आहे, इथं बसणाऱ्या सगळ्यांना आहे. परंतु ते प्रश्न सोडवण्याच्या करता आमची मनापासूनची तयारी आहे. पृथ्वीराज बाबांच्या मंत्रिमंडळात मी असताना आम्ही सगळ्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं 16% आणि 5% मुस्लिम समाजाला. दुर्दैवाने ते टिकलं नाही, हायकोर्टातच ते रद्द झालं. देवेंद्र फडणवीसने आरक्षण दिलं, ते दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, हायकोर्टात टिकलं, पण तिथं टिकलं नाही. शेवटी कायद्याच्या चौकटीमध्ये बसलं पाहिजे. उद्या कुणी म्हणालं मला हे असंच आरक्षण द्या, ते कायद्यात बसतंय का? बाबासाहेबांनी जी घटना दिलेली आहे, जे संविधान दिलेलं आहे, त्याचं आपण पालन करतोय, त्याच्यामध्ये ते बसतंय का? बसत असेल तर देऊ ना, विरोध कुणाचा आहे? पण जर ते बसतच नसेल तर हट्ट करून कसं चालेल? त्याचा फेरविचार करून दुसरा काही पर्याय का शोधला पाहिजे, दुसरा मार्ग काढला पाहिजे. म्हणून आम्ही म्हणतोय आतापर्यंत 52% आरक्षण आणि इकॉनॉमी विकर सेक्शन त्यांच्याकरता 10%, असं 62% आरक्षण की ते 10% सुप्रीम कोर्टाने पण मान्य केलेलं आहे. त्या 62% आरक्षणाला धक्का न लागता कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये जे मागे सुप्रीम आणि हायकोर्टामध्ये फेटाळलं गेलं ते पुन्हा फेटाळू नये अशा पद्धतीनं अभ्यास चाललेला आहे. मागास आयोग अभ्यास करताय, माजी न्यायाधीश अभ्यास करताय, यंत्रणा कामाला लावलेली. हे बघून घ्या ना, हे समजून घ्या ना. तुम्ही आमच्यावर वारंवार दिल्लीत जाता म्हणून टीका करता, मात्र दिल्लीला आम्ही 10 जनपथला मुजरा करायला जात नाही, तर राज्याला आर्थिक मदत घेऊन येण्यासाठी जातो, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दिल्लीला जातात, आम्ही 10 जनपथला मुजरा करायला जात नाही. आम्ही जातो या राज्याला मदत घेऊन येण्यासाठी. आम्ही जातो या राज्यातल्या प्रकल्पाला आर्थिक तरतूद मिळवून देण्यासाठी. आज दुष्काळग्रस्त भागातला मराठवाडा वॉटर ग्रिड तुम्ही पूर्णपणे बासनात गुंडाळला. विदर्भ वगळता पुढील 3 ते 4 दिवस तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. अरबी समुद्रावर हवेची एक चक्रीय स्थिती आहे. त्यापासून गुजरात कोस्टपर्यंत एक द्रोणिका रेषा गेलेली आहे. तसेच पश्चिमी विक्षोभ हळूहळू पुढे येत आहे. साऊथ ईस्टर्ली व साऊथ ईस्टर्ली वारे दक्षिण पेनिन्सुलावरून जाऊन पुढे ते तीव्र होतील. त्यामुळे विंड इंटरॅक्शन हे महाराष्ट्रासहित भारताच्या नॉर्थवेस्ट सेंट्रल पार्ट्सवर पुढील 3 ते 4 दिवस राहण्याची शक्यता आहे. यावरून राज्याचे हवामान असे असेल. राज्यात बहुतांश भागात फक्त विदर्भ वगळून पुढील 3 ते 4 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना व कडकडाटासहित अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक व औरंगाबाद येथे येलो अलर्ट देण्यात आला आहे. 9 जानेवारीला विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. 10 जानेवारीला त्यानंतर राज्याचे हवामान कोरडे राहील. राज्याच्या तापमानातील बदल असा असेल:
8 जानेवारीनंतर पुढील 3 ते 4 दिवस हलक्या पावसामुळे किमान तापमानात साधारण 3 डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. परंतु विदर्भात व राज्याच्या उत्तरी भागात उत्तरी वाऱ्यांमुळे किमान तापमानात जास्त घट होईल. तसेच ढगाळ वातावरण व हलक्या पावसामुळे कमाल तापमानात सुद्धा 3 ते 4 डिग्रीने घट होईल. त्यामुळे 8 ते 10 तारखेमध्ये दिवसा थंडी जाणवेल. पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज असा असेल. आज ढगाळ वातावरणात वाढ होईल. आजपासून ड्रिझेल किंवा अति हलक्या पावसाची शक्यता आहे. 8 व 9 तारखेला विंड इंटरॅक्शनमुळे मेघगर्जना व कडकडाटासहित हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील 72 तासात सकाळी हलके धुके पडेल. या काळात किमान व कमाल तापमानात घट होण्यामुळे विशेषतः 8 ते 10 तारखेला दिवसा थंडी जाणवेल. भर दिवसा पुण्यात झालेल्या कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे. लोकप्रतिनिधी सत्तेचं विकेंद्रीकरण, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न होतं की सत्ता ही विकेंद्रीकरण झाली पाहिजे, ती शेवटच्या माणसापर्यंत गेली पाहिजे, सरपंचापर्यंत ती सत्ता पोचवा, गावापर्यंत पोचवा, असं असताना ती सेंट्रलाइज होते. ती पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये एक व्यक्ती कसं बघणार हो शहर? इथे किती 160 खासदार आहेत, 62 नगरसेवक, 162 नगरसेवकांचं काम एकच व्यक्ती आता करते. इट इज फिजिकली नॉट पॉसिबल. आणि हे दुर्दैव आहे की हे इलेक्शन म्हणजे आता तर नगरसेवक सगळ्याच पक्षाचे कधी कधी कॉर्पोरेशनमध्ये गेले की मला भेटतात आणि सांगतात आधी आता तुमचं इलेक्शन, मग विधानसभा, आणि जर जमलं तर 2025मध्ये आमचं. हे बोलण्यापुरतं ठीक आहे हो, पण त्याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य अनेक शहरांमधले नागरिक भरडले जात आहेत. त्यांचे मूलभूत प्रश्न असतात आणि नंतर मग तो शासन आपल्या दारी नावाचा जो कार्यक्रम आहे त्याचा मी जाहीर निषेध करते. तो कार्यक्रम म्हणजे करोडो रुपयाचा सर्वसामान्य मायबाप जनतेच्या पैशाचा चुराडा आहे. शासन आपल्या दारी म्हणजे तुमच्या दारात गेलं पाहिजे. आणि आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये जेव्हा टेक्नॉलॉजी ड्रिव्हन सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये वॉर्डांमध्ये कम्प्युटर आहे, तर मग वॉर्डमध्ये जे काम होणार आहे त्याच्यात या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही DCM 1 आणि DCM 2 यांना जर जिल्ह्यांमध्ये जात असेल तर कुठला उलटा प्रवास सुरू केलेला आहे. म्हणजे चव्हाण साहेबांनी सत्याचं विकेंद्रीकरण करा सांगितलं आणि हे सत्ता कन्सॉलिडेट करतायत. असंच महाराष्ट्रात गेले 1.5-2 वर्ष. नाही, या सगळ्या जे शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहेत, सभा होत आहेत, त्यामध्ये फक्त राजकीय भाषणच केली जातात, एकमेकांवरती टीका केली जाते. तुम्ही जसं म्हणलं की नागरिकांपर्यंत काही त्याचा फायदा होत नाहीये आणि कोट्यवधी रुपये सुद्धा याच्यामध्ये खर्च होत आहेत, तर हे बंद व्हायला पाहिजे तातडीने. माझं म्हणणं आहे शासन आपल्या दारीचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे, त्याचं एक ऑडिट झालं पाहिजे की खर्च किती केला, त्याच्यात भाषणं कशा पद्धतीची झाली आणि खरंच किती लोकांना सेवा मिळाली. आणि तेच पैसे जर सर्वसामान्य मायबाप जनतेला दिले असते, आमच्या अंगणवाडी भगिनींना दिले असते, ग्रामपंचायती शाळा सुधारण्यासाठी दिले असते, तर त्याचा किती इम्पॅक्ट झाला असता. मला असं वाटतं गोखले इन्स्टिट्यूटनी याचा अभ्यास करावा. तर ही शिवदूत नावाची एक संकल्पना आणली गेली CMO मार्फत. देश शासन आपल्या दारी प्रोग्रामसाठी ते सगळी मंडळी वापरल्या जातात. दिवाळीला सगळ्यांना गिफ्ट पण गेले. हेच पुढे शिंदे गटासाठी राजकीय काम करणार अशी चर्चा आहे. मला काय आश्चर्य वाटत नाही. सरकारी यंत्रणा आणि पैसा हा स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जे नवीन काम महाराष्ट्रात सुरू झालंय हे महाराष्ट्राचं नुकसान करणार आहे. आणि आज महाराष्ट्र लोकांनी कितीही ट्विट केले तरी आज देशाचा सगळा डेटा तुम्ही बघितला तर अनेक जी राज्य जी आधी आपल्या मागे होती ती आज पुढे गेलेली आहेत. इन्व्हेस्टमेंटमध्ये पण तशीच परिस्थिती आहे, सोशल सेक्टर्समध्ये तशी आहे, शिक्षणामध्येही महाराष्ट्राचा नंबर हा खाली गेलेला आहे. मी म्हणत नाही आहे, हे सरकारचा, भारत सरकारचा डेटा म्हणतो. एकीकडे तुम्ही सगळ्या गोष्टी होत असताना मुंबईत मात्र CM प्रत्येक शनिवार रविवारी स्वच्छता अभियान राबवत आहेत. मुंबई ठाणे महापालिकेतर्फे अभियान राबवलं जाते. कोस्टल रोडची पाहणी केली जाते. या सगळ्या प्रकल्पावर तुम्ही पहिल्यापासून लक्ष ठेवून होता, कोस्टल रोड असेल किंवा इतर असेल. इथं कुठंतरी कमी पडते सरकार असं वाटते, कारण ज्यावेळी हे सगळे रस्ता पूर्ण होते त्यावेळी मुख्यमंत्री मात्र स्वच्छता अभियान वगैरे करत नाही. स्वच्छता अभियान चांगली गोष्ट आहे, पण चेहल हे खूप चांगले अधिकारी. त्याच्यामुळे जर चेहलांना जर सांगितलं आणि साधारण सरकार कसं चालतं, सगळीकडे मुख्यमंत्री जाणे अपेक्षितही नाही.
असं असतं. पण मला असं वाटतं की जो कॉन्फ्लिक्ट आहे त्या सरकारमध्ये, या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारमध्ये, की सकाळी 7 वाजता दादा दिसतात पुण्यामध्ये धावपळ करताना, मग लगेच दुसऱ्या दिवशी दादांची ती स्टाईल. आजकाल मुख्यमंत्री सकाळी टीव्ही, तुमची चॅनल सकाळी मी रोज बघते, त्याच्या घरातून निघायच्या आधी वर्तमानपत्र वाचते, चॅनल बघते आणि मग घराच्या बाहेर जाते. त्याच्यानंतर आज तीच दादाची स्टाईल ही माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली दिसते. इतके वर्ष मी काय मुख्यमंत्र्यांना 7-8 वाजता कुठले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स घेताना बघितलं नाही. त्याच्यामुळे हे जे काय ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये चाललंय त्याचाच एक हा वेगळा भाग दिसतोय. दिखाऊगिरी आहे बेसिकली. म्हणजे स्वच्छता अभियानासाठी कॉर्पोरेशन आहे ना एवढं मोठं, या देशातलं सगळ्यात मोठं कॉर्पोरेशन हे मुंबई कॉर्पोरेशन आहे. तिथे आदरणीय माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चेहलांचं काम करायचं, त्याच्याऐवजी तिथे जर इलेक्शन घेतली असती, नगरसेवक असते, महापौराचं काम हे वेगळं असतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं काम वेगळं असतं. ते राज्याचे मुख्यमंत्र्यांनी पाहणी जरूर करावी, पण त्यांना रिपोर्ट येतो. आज टेक्नॉलॉजीमुळे फार काय, डेटामुळे फार काही गोष्टी मॅप करणं अवघड नाही. आणि आमची अपेक्षा आहे की जरूर महाराष्ट्राच्या माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी याचा आढावा घ्यावा, पण त्यांनी स्वतः सगळीकडे फील्डवर गेल्याच्या ऐवजी ते जर तिथून म्हणजे फ्रॉम द टॉप एक आदेश दिला की देर बी 0 टॉलरन्स. जर फक्त मुंबई कशाला, राज्यातली सगळी नगरं साफ करा, मुंबईत कशाला. स्ट्रॅटेजिक नको आहे, जेन्युइन पाहिजे. मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठीच शिंदेचा हाताळा खटाटोप सुरू आहे. शक्यता नाकारता येत नाही, पण नुसती एक नाला सफाई करून आणि सकाळी 8 वाजता जाऊन प्रश्न सुटत नाही. तो मुंबईमध्ये 24/7 एक इलेक्शन घेऊन लोकांपर्यंत नगरसेवक आणि त्या महापौरांनी पोचलं पाहिजे. काही राज्याची ओळख एक सुसंस्कृत राज्य म्हणून आहे, मात्र याच राज्यात थेट खासदार आणि आमदार अब्दुल सत्तार म्हणजे थोडक्यात मंत्रीच आहेत ते आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात अगदी शिवीगाळपर्यंत भाषा होते एकमेकांच्या मध्ये. जरी तो त्यांचा विषय असला तरी हे काय आदर्श ठेवतात? मी तुम्हाला खरं सांगू, पुणेमध्ये जी घटना झाली ही माझ्यासाठी वैयक्तिक धक्कादायक होती. सत्तेमध्ये असलेले अनेक लोक त्या व्यासपीठावर होते असं तुमचं चॅनल दाखवते. मी तिथे तर नव्हते, मी तुमच्या चॅनलवर जे व्हिज्युअल्स पाहिले त्याच्यातून हे बोलते. एका सत्तेत असलेली व्यक्ती एका पोलिसावर आणि त्यांच्याच एका सहकार्याच्या मित्रपक्षाच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने वागवते हे सुसंस्कृत महाराष्ट्र नाही. आणि मी तुम्हाला सांगते की मी त्यात पक्षातही नाही, मी सरकारमध्येही नाही, पण या राज्याच्या पोलिसांचा जर अपमान कोणीही करत असलो, आम्ही सरकारमध्ये असू दे किंवा विरोधात, त्याचा जाहीर निषेधच मी करते. आणि मी देवेंद्रजींना विनम्रपणे सांगते की देवेंद्रजी, तुम्ही काहीतरी त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे, कारण का एरवी छोट्या मोठ्या गोष्टींवर देवेंद्रजी बोलतात, पण ही इज द टीम लीडर. ते आज या राज्याचे गृहमंत्री आहेत. इट इज हिज मॉरल ड्युटी की त्यांच्या पोलिसावर आज हल्ला झालेला आहे, त्यांनी त्या माणसाला ज्यांनी हल्ला केला त्याला बोलून घेतलं पाहिजे आणि पब्लिकली अपॉलॉजी केली पाहिजे, कारण का ते गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या माणसाला त्यांनी मारलं. तो कधीतरी आमच्या बरोबर एकत्र होता ना, त्या मित्रपक्षाला सहन करायचे असेल, मी अपमान नाही सहन करत, कारण का जो गलत है वो गलत ही है. मित्रपक्ष काहीच बोलत नाही, स्वतः दादांच्या समोर हे सगळं झालंय. दादा एक शब्दही बोलले नाही त्याच्यात. मला नाही वाटत दादा तुमच्या चॅनलवर दादा होते दादा होते स्टेजवर होते. कार्यक्रम संपला स्टेजवर खाली पायऱ्यावर मारले पोलिसाला व्हिज्युअल मध्ये. मला वाटतं आधी दादांच्या कार्यकर्त्याला मारलं, कार्यक्रम झालं मग पोलिसाला मारलं. मग तुम्ही हे जर कन्फर्म असेल तर मी एक ओपन लेटर दादांना आणि मुख्यमंत्री आणि म्हणजे DCM-1 DCM-2 आणि मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहे आणि ते ओपन पत्र असेल की हे महाराष्ट्राची संस्कृती नाही. आणि तुम्ही जर त्या, आणि मला सांगू नका की त्यांच्यावर केस केली, नुसतं केस नाही, वी वॉन्ट अ पब्लिक अपॉलॉजी. तुम्ही त्या कार्यकर्त्याचीही माफी मागितली पाहिजे आणि तुम्ही पोलीस अधिकाऱ्याची तर माफी मागितलीच पाहिजे. आणि जर देवेंद्रजींनी त्या पोलिसाला प्रोटेक्ट केलं नाही तर आम्ही करू. आणि मी आजपासून सांगते, मी आज 48 तास विनम्रपणे देवेंद्रजींनी जर हे चॅनल बघत असतील तर मी देवेंद्रजींना हात जोडून विनंती करते, हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. आणि देवेंद्रजींनी जर काही केलं नाही आणि आम्हाला अपॉलॉजी मिळाली नाही त्या व्यक्तीला, मला काय करायचं
त्या पोलिसाला आणि त्या कार्यकर्त्याला, तर त्या दोघांच्या वाचेनी त्यांची भगिनी म्हणून सुप्रिया सुळे लढेल त्यांची. पण ताई, त्या दिवशी गृहमंत्री पुण्यातच होते, दिल्लीमध्ये त्यांचा कार्यक्रम होता. त्यावेळेस त्यांना हे विचारलं असता, त्यांनी म्हटलं की वरवर हे सगळं कानावर आलं. थेट त्यांनी बोलणं टाळलं किंवा कारवाई करू अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं नाही. इनडायरेक्टली पाठिंबाच दिलेला आहे. लोकांना आवडत नाही मी बोललेलं. भ्रष्ट जुमला पार्टी माझ्यावर नाराज होते, पण डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. या राज्यामध्ये देवेंद्रजी गृहमंत्री झाले की क्राईम. अभिनेते किरण माने यांच्यासह बीड जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलाय. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणालेत पाहूयात. शांतता राखा. शाखा क्रमांक 128 या शाखेच्या वतीने, हे शाखेचे फक्त 128 लोक आहेत घाटकोपरची. आज आपल्यासमोर पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब उभे आहेत. आज घाटकोपर शाखा क्रमांक 128च्या वतीने मनसेचे उपविभाग अध्यक्ष निलेशजी जंगम व मनसेच्या उपविभाग अध्यक्षा मेघा सावंताई या दोघांनीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आज त्यांचं उद्धव साहेबांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. येणाऱ्या काळामध्ये 2024 मध्ये लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, मुंबई महानगरपालिका असू दे, या तिन्ही इलेक्शनमध्ये शिवसेनेचा भगवा 128 मध्ये फडकवल्याशिवाय उद्धव साहेबांना शब्द देतोय की येणाऱ्या काळामध्ये जे जात आहेत त्यांना जाऊ देत साहेब, पण आम्ही शिवसेनेचे शिवसैनिक कुठे डगमगलेलो नाहीयेत. आम्ही आहे तिथेच आहे आणि आज तुम्हाला उपस्थितीचे भगवा दिसतोय. येणाऱ्या काळामध्ये 128 वरती पण शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असं आज आम्ही तुम्हाला आश्वासित करतो व इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा दिवस हा प्रवेशाचा आहे. जंगम आणि ताई यांचा परिचय करून देण्याची काही आवश्यकता नाही. काही काही वेळेला बातम्या येतात अमुक अमुक कोणतरी मिंदे गटात गेलं किंवा भाजपात गेलं आणि त्या बातमीचं शीर्षक असतं शिवसेनेला धक्का. त्यांना कोणालाही माहिती नाही की शिवसेनेला धक्का देणारा अजून जन्माला आलेला नाही. आणि कारण शिवसेना एकच धक्का अशी देते की जे गद्दारी करतात ते भुईसपाट होतात. आणि हा केवळ काहीतरी तुम्हाला सांगायचं म्हणून मी बोलतोय अशातला भाग नाही, तर हा इतिहास आहे. कारण आज शिवसेनेला 56-57 वर्ष झाली. असे कित्येक आले आणि कित्येक गेले, पण निष्ठावंत म्हणजे आज या दोघांचं कौतुक एवढ्यासाठी आहे की साधारणतः आपल्याकडे राजकारणामध्ये विरोधी पक्षातून सत्ताधाऱ्यांकडे जाण्याचा एक ओघ असतो, पण आज तुम्ही सगळेजण, मी मागे सुद्धा बोललोय, सत्ता आणण्यासाठी इथे आलेला आहात. हे सोपं असतं. सत्ताधाऱ्यांसोबत लोटांगण घालणे फार सोपं असतं, पण सत्ताधाऱ्यांना गाडून सत्ता आणणारे हे खरे मर्द असतात आणि त्यांची नोंद ही इतिहासात होत असते. आणि मला आत्मविश्वास आहे, मला खात्री आहे, सुरेश तुम्ही आता जे बोललात, याच वर्षाची आपण वाट बघत होतो 2024. हो साहेब. कारण तिन्ही निवडणुका या वर्षी होत आहेत. माझं तर आव्हान आहे की लोकसभा, विधानसभा आणि महापालिका एकत्र घेऊन दाखवाच. या निवडणुका एकत्र होतील त्यावेळेला आम्हाला आणखीन चेव येईल. बरोबर ना? कारण आता जो बदल करायचा आहे तो केवळ गल्लीत, केवळ राज्यात नाही, दिल्ली ते गल्ली, हा संपूर्ण देश हा परत एक आपल्याला पवित्र करायचा आहे. आज राम मंदिराची प्रतिकृती तुम्ही दिली. आता राम लल्ला सुद्धा, म्हणजे हा योगायोग कोणी ठरवला आहे देव जाणे, की राम मंदिराचं निर्माण होत असताना देशात सत्तांतर होणार आहे आणि रामराज्य येणार आहे. हे फार महत्वाचं आहे.
23 तारखेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी कालच जाहीर केलंय की शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तो यावर्षी नाशिकला आपण करणार आहोत, एक मोठी सभा घेणार आहोत. तिकडे मी बोलणारच आहे. पण 22 तारखेला नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार, गोदातीरी आरती करणार. याचं कारण असं की राम मंदिर व्हावं हे त्यावेळेला बोलणारं कोणीच नव्हतं. सगळे पळालेले होते, सगळे पळाले होते. आपण तर तुम्हाला माहिती, मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी अयोध्येला गेलो होतो. तेव्हा आपली मागणी अशी होती, केंद्रामध्ये जे मोदी सरकार, कारण आता ते मोदी सरकार म्हणून जाहिरात करतायत, त्यांना आपण सांगत होतो की विशेष कायदा करा. जसा तुम्ही कायदा त्या दिल्लीचा अधिकार घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुद्धा बदलून तुम्ही तुमच्या बाजूने करून घेतला, तसं लोकसभेत कायदा करा आणि राम मंदिर करा. नाही हिंमत झाली. 25-30 वर्ष लागली आणि न्यायालयाने शेवटी न्याय दिला आणि राम मंदिराचं निर्माण होतंय. अभिमान आहे, एक आनंद आहे. आणि त्या आनंदात आपण सगळे सहभागी होताना नाशिकला हा सोहळा आपण साजरा करणार आहोत. बाकी इकडे घाटकोपर काय मला लांब नाहीये. ज्या वेळेला सांगाल त्यावेळेला सभाला मग मी येतो. ठीक आहे, कारण काय होतं, एक एक बोलायला लागलो ना, एक मुद्दा सुरू केला का पूर्ण होईपर्यंत बोलावं लागतं, म्हणून जास्त बोलत नाही. तुम्हाला दोघांनाही मी खरंच मनापासून धन्यवाद देतो, कारण ऐन लढाईच्या वेळेला तुम्ही लढण्यासाठी सैनिकासारखे, मर्दासारखे पुढे आलेले आहात. बाकी ज्यांचे पापाचे घडे म्हणा आणि काय म्हणायचं, जे भरले ते त्यांना असं वाटतं की आपण म्हणजे घाटकोपर, आपण म्हणजे चाबोक आपले नाहीये. जनता ही फार महत्वाची असते आणि ती जनता आणि तुमच्यासारखे कडवट शिवसैनिक हे माझ्यासोबत आहेत, हे प्रत्येक निवडणुकीत त्यांना तुम्ही दाखवून. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा आज कल्याणमध्ये पार पडला. यावेळी बोलताना अजित पवार नेमकं काय म्हणालेत पाहूयात. मोठा आहे, प्रश्न अनेक आहेत, नागरीकरण होत आहे. वेगवेगळी गावं ग्रामपंचायती असल्या तरी त्यांची लोकसंख्या नगरपंचायत, नगर परिषदेच्या पुढे गेलेली आहे. काही काही ठिकाणी आजूबाजूच्या महानगरपालिकेमध्ये जवळचा परिसर घेणं गरजेचं आहे, परंतु स्थानिकांचा विरोध असतो. लोकशाही मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. अशा प्रकारचे निर्णय घेत असताना बहुसंख्य जनतेचं काय मत आहे ते बघून आम्ही त्याच्यामध्ये निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु माझं जे गेले 32 वर्षाचं अनुभव आहे त्याच्यात मी सांगतो, मी पण ज्या पुणे जिल्ह्याचं, तुमचा जिल्हा नंतर 2 नंबरचा जिल्हा कुठला आहे तर तो पुणे जिल्हा आहे. माझ्यातून देखील मोठ्या प्रमाणावर आमदार निवडून जाण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि 21 आता आमदार माझ्या जिल्ह्यातनं जातात. तुमच्या जिल्ह्यातनं 18 आमदार जातात. तुमच्या जिल्ह्यातनं 3 खासदार जातात. माझ्या जिल्ह्यातनं 3.5 खासदार जातात. त्याच्यामुळे आता 1 नंबरला पुणे जिल्हा गेलेला आहे. ठीक आहे, तिथंही वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत. तिथं मी त्यावेळेस असताना काय बोलायचं ते बोलीन. परंतु आता आज देशापुढं काय प्रश्न आहे, आज राज्यापुढं काय प्रश्न आहेत, वाचाळवीरांची संख्या कशी वाढलेली आहे. काही काही जण विकासाचं बोलायच्या ऐवजी नको तेच चर्चा करतायत. सध्या आरक्षणाचा मुद्दा आहे, तो मुद्दा सोडवण्याच्या करता एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी प्रयत्नशील आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, दुमत कुणाचंच नाही. परंतु आज 62% आरक्षण, 52% SC ST OBC आणि NT आणि 10% इकॉनॉमी विकर सेक्शन EWS यांना 62% आरक्षण मिळालंय. ते आरक्षण सोडून जे इतर आरक्षण राहतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या.
कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही, परंतु काही जण टोकाचं बोलताय, मुंबईमध्ये येण्याची भाषा करतायत. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान 75 वर्ष देशाला झाली. आज देखील त्या संविधानाचा आदर आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना, त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत, घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे, त्याचा आदर करून आपण पुढे जातोय. जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या. वेगवेगळे लोक वेगवेगळे आरक्षण मागतायत. धनगर समाज आरक्षण मागतोय, परंतु आदिवासी समाजाची पण मागणी आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. शेड्यूल कास्ट समाजामध्ये अनेक सहकारी माझे त्याच्यामध्ये मोडतात आणि या सगळ्या वंचित, दुर्बल, जे मागासलेले राहिलेले आहेत, त्या समाजाला पण इतरांच्या बरोबरीने आपल्याला आणायचंय. आज ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज पण राहतो. जंगली भाग आहे, फॉरेस्ट आहे, आपल्याला पाण्याचा पण प्रश्न आहे. मागे जलसंपदा खात्याचा मंत्री असताना आपल्या इथलं बारवी असेल, इतर जे वेगवेगळ्या प्रकारची धरणं असतील, त्या धरणाला गती देण्याचं काम, त्याची उंची वाढवण्याचं काम आपण त्या काळामध्ये केलं. हे सगळं करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. सातत्याने आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी, मग भरतजी असतील, कल्पनाताई असतील, आमचा दौलत असेल, हे सगळेजण मागणी करत असतात की दादा, वाहतुकीची कोंडी सुटली पाहिजे. ती वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता मी सातत्याने बैठका घेतोय. त्याच्यामध्ये कोपरी ते पोटणी खाडी पूल, तिथं 6 पदरी आपण करतोय. गायमुख ते भिवंडी दरम्यान 3 खाडी पूल आपण करतोय. ठाणे कोस्टल रोड भाग 2, गायमुख ते फाउंटन हॉटेल, तो रस्ता आपण करतोय. खारेगाव ते कोपरी 7.5 किलोमीटर लांबीचा रस्ता आपण करतोय. मुरबे ते सातपाडी पालघर खाडीवर नवीन पुलाची बांधणी आपण करतोय. शिळफाटा ते मानकोली रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण आपण करतोय. उल्हास नदीवर खाडी पूल, देसाई खाडीवर पूल, दिवा पूर्व आणि पश्चिम जोडणीसाठी उड्डाण पूल, कल्याण ते मानकोली बापगाव, गांधारी खाडीवरील 2 पदरी पुलाचं चौपदरीकरणाचं काम, गांधारी पूल ते राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरी करून कॉन्क्रिटीकरणाचं काम, ठाण्यातील दहिसर ते महापे नवीन बोगदा, नवी मुंबई कल्याण अंबरनाथ कुळगाव बदलापूर आणि पडगा यांना जोडणारा महानगरातील प्रादेशिक मार्ग, माझा दहिसर ते मुरबाड रस्ता, टिटवाळा ते बदलापूर रस्त्याचं रुंदीकरण कॉन्क्रिटीकरण, वसई ते पालघर नारिंगी खाडीवरील दुपदरी पूल, हे काम आपण मगाशी माझ्या आधी बोलताना काहींनी सांगितलं, MMRDA च्या माध्यमातून, रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून, PWDच्या माध्यमातून, नॅशनल हायवेच्या माध्यमातून, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधनं ही कामं करण्याचा आपला प्रयत्न आहे. का तर प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे. कचऱ्याची विल्हेवाट, मी आज सकाळपासून माझ्या गाडीत नजीम मुल्ला, आनंद परांजपे, सुनील तटकरे, प्रमोद हिंदूराव ही जण बसले. त्याच्यामध्ये मी सातत्याने सांगतोय की बऱ्याचशा गावामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची ताकद देखील राहिलेली नाहीये. सरपंच काही भेटले, काही सदस्य भेटले. मित्रांनो, ह्या समस्या सोडवण्याच्या करता राज्य सरकार पाठीशी असावं लागतं. पिण्याच्या पाण्याच्या करता नवीन धरणं बांधायचं म्हटलं, मग शाही धरण असेल, काळू धरण असेल, तर त्याही करता राज्य सरकारची साथ असावी लागती, केंद्र सरकारची साथ असावी लागती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून अनेकदा हा पक्ष सत्तेमध्ये सहभागी झाला. मधल्या काळामध्ये दौलत दरोडा, मी, तटकरे साहेब, भुजबळ साहेब, त्याच्यामध्ये अनेक सहकारी, धनंजय मुंडे, बाबा अत्राम, संजय बनसोडे, आदिती तटकरे,
कितीतरी अनिल भाईदास पाटील, हसन मुश्रीफ, कितीतरी मंत्र्यांची नावं घेता येतील, प्रफुल्ल पटेल, रामराजे नाईक निंबाळकर. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला जर प्रश्न सोडवायचे म्हटलं तर सत्तेमध्ये आपण गेलं पाहिजे. आज देश पातळीवर नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं दुसरं नेतृत्व नाही. आज जगामध्ये भारताची मान शान वाढवण्याचं काम, भारताला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम ह्या नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीतनं झालेलं आहे. गेल्या 9.5 पावणे 10 वर्षात अनेक नॅशनल हायवे, अनेक वेगवेगळ्या प्रकारची बंदरं, त्याला पोर्ट आपण म्हणतो, जलवाहतूक, विमान वाहतूक, रस्ते वाहतूक, सगळ्या प्रकारच्या वाहतुकीला गती देण्याचं काम. मधल्या काळामध्ये तर जग अचंबित झालं. चंद्रयान आपलं चंद्रावर पोहोचलं, सगळ्यांनी कौतुक केलं. साधी सुधी गोष्ट नव्हती, परंतु भारत देश आज पुढे आगेकूच करतोय. त्याच्यातून मोठी मोठी इंडस्ट्री कशी येईल, गुंतवणूक कशी होईल, माझ्या तरुणींच्या हाताला काम कसं मिळेल. आज मित्रांनो 80 कोटी जनतेला देशातल्या मोफत अन्नधान्य आपलं सरकार देत आहे, मोदी साहेब देत आहेत. का देत आहेत की माझ्या भारतातला एक देखील व्यक्ती उपाशीपोटी झोपता कामा नये, अशा प्रकारचा संकल्प आज केंद्र सरकारने घेतलेला आहे. प्रत्येकाला घर देण्याचा, ज्याला घर नाही अशांना घर देण्याचा प्रचंड मोठा कार्यक्रम घरकुल योजनेचा हातामध्ये घेतलेला आहे. तरुणांना सगळ्यांना नोकऱ्या आपल्याला देऊ शकत नाही, काहींना नोकऱ्या आणि काहींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता बँकेचं वाजवी दरामध्ये कर्ज आणि त्याला फार जामीन वगैरेची अडचणी येता कामा नये, अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे. अशा अनेक गोष्टी, शेतकऱ्याला त्याला 6,000 रुपये वर्षाला मिळतील आणि आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळ्यांनी आणखीन त्याच्यात 6,000ची भर टाकली. 12,000 रुपये शेतकऱ्यांना वर्षाला त्यांच्या अकाउंटला जमा होतात. शेतकऱ्याला त्यांच्या मालाला चांगला दर देण्याचा तर प्रयत्न आम्ही करतोच. त्यांचा भाजीपाला, फळं ह्यांना कसा बाजारपेठ मिळेल हा प्रयत्न आमचा चाललेला आहे. आत्ताच इथे येण्याच्या आधी कल्याण डोंबिवलीची मार्केट कमिटीच्या बद्दल प्रमोद हिंदूरावनी मला शिष्टमंडळ भेटवलं आणि त्याच्यातून पण काही अडचणी आहेत त्या आपण सोडवतोय. मला भरतजींना सांगायचंय, कल्पनाताई आहेत, दौलतचंद आमची तर वेळचेवर भेट होत असते, बाकीचे असंख्य कार्यकर्ते वेगवेगळ्या जिल्ह्याचे अध्यक्ष इथं आहेत, उल्हासनगरचे सगळ्याच भागातले कार्यकर्ते आहेत, नेते आहेत की तुमच्या भागातल्या प्रश्नाची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय माहिती दिली पाहूयात. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टी पुण्याच्या वतीनं नवीन कार्यालयाची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली आहे. आमच्या सगळ्यांकरताच कार्यकर्ते म्हणून कार्यालय ही आमची प्रेरणेची जागा आहे. आमचं सगळं काम कार्यालयातनं चालतं आणि आमच्या कार्याचा एक प्रमुख घटक म्हणजे आमचं कार्यालय असतं. आणि मी पुणे भाजपचं अभिनंदन करेन की अतिशय चांगलं कार्यालय या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की जसं अतिशय चांगलं कार्यालय या ठिकाणी झालं आहे तसंच पुण्यात भाजपचं काम देखील चांगलं आहे. लोकसभा असो की विधानसभा असो, एक प्रचंड मोठा विजय हा आमच्या महायुतीलाच या ठिकाणी मिळेल हा मला विश्वास आहे. आज चिंतन बैठक झाली तिकडे, ही नियोजन बैठक होती. साधारणपणे आम्ही मधून अशा बैठका घेत असतो, विशेषतः निवडणुकीपूर्वी आम्ही अशा बैठका घेतो की ज्याच्यामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांची मतं ही त्या ठिकाणी ऐकून घेतली जातात
अर्थात यात तिकिटांवर चर्चा होत नाही, सीटांवर चर्चा होत नाही, तर आपण तयारी करता काय केलं पाहिजे, कोणत्या विषयांना आपण महत्त्व दिलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींवर आणि विशेषतः संघटनात्मक अशा प्रकारची चर्चा असते. राष्ट्रीय संघटन मंत्री त्याकरता आले होते आणि एकूण संघटनेचा आढावा हा राष्ट्रीय संघटन मंत्री आणि राष्ट्रीय सहसंघटन मंत्र्यांनी घेतला आहे. सर, मुंबईमध्ये आज अजित पवार गटाचा मेळावा झाला आणि त्या ठिकाणी जो बॅनरवरती नवाब मलिकांचा फोटो हा लावण्यात आला होता. सुप्रिया सुळेने या संदर्भात विचारलं असतं तर म्हणजे तुम्हाला विचारा की तुम्ही मधल्या काळात या संदर्भात पत्र सुद्धा. माझी भूमिका पक्की आहे, जी माझी भूमिका आहे तीच भाजपची भूमिका आहे, त्यापासून आम्ही तसूभरही दूर झालेलो नाही. सुप्रियाताई म्हणतात तुमच्यावर अन्याय होतो. भाजपमध्ये 105 आमदार असूनही टीव्हीवर फक्त सीएम दिसतात, दादा दिसतात, फडणवीस साहेब कमी दिसतात, तुम्ही फक्त विमानतळावर दिसता म्हणे. त्यांना काळजी आहे तुमच्यावर अन्यायाची. माझी जेवढी काळजी सुप्रियाताई करतात त्याच्या 10% जरी योग्य वेळी पवार साहेबांनी केली असती तरी देखील चित्र वेगळं राहिलं असतं. मराठा आरक्षणाच्या संदर्भानं काय स्टेटस मराठा तुम्हाला म्हणजे वाढत्या गुन्हेगारीविषयी टार्गेट केलंय, टीका केली आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होता तेव्हा राज्यातली गुन्हेगारी वाढते. नाही, त्यांचा गृहमंत्री होता त्यावेळेस किती आलबेल होतं. त्यावेळेस अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवला जात नव्हता, त्यावेळी गृहमंत्र्यावर 100 कोटीचे आरोप लागत नव्हते, त्यावेळी साक्षीदारांची हत्या होत नव्हत्या. किती चांगलं काम होतं. आणि काय नाव त्याचं, वाझे तर लादेन नव्हताच. त्याच्यामुळे आता काय उत्तर याच्यावर द्यायचं, भूमिका बदलतात. मराठा आरक्षणाचं काय? किती दिवसात सर्वेक्षण पूर्ण होणार? सगळं योग्य वेळी होईल. सर, तलाठी परीक्षेमध्ये मोठा घोटाळा असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणतात, त्याची SIT मार्फत चौकशी करावी अशा पद्धतीने. असं एक विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू. नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही. आज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आम्ही परीक्षा घेतल्या, ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत. पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल. त्यामुळे त्यांनी पुरावे द्यावे. जे अक्षता वाटप केलं जातं, सुनील कांबळेंनी पोलिसाच्या तोंडात मारली. तुम्ही गृह खात्याचे प्रमुख आहात. सुप्रियातांनी म्हटलं जाहीर माफी मागणार का? तुम्ही गृह खात्याचे प्रमुख म्हणून ठोस कारवाई करणार का? सुप्रियाताई सांगतील म्हणून थोडी काही गोष्टी करतो मी. ज्या कारवाई करायची असते ती पोलिसांनी केली आहे. सर, उद्धव ठाकरे मंदिरामध्ये 22 तारखेला पूजा करणार असं उद्धव ठाकरे म्हटले. एक प्रकारे म्हणजे एकीकडे अयोध्यात एवढा मोठा उत्सव होत असताना उद्धव ठाकरे मात्र तिकडे न. चला कुठल्या तरी मंदिरात चालले, हेही नसे थोडके की उद्धवजी मंदिरात जायला तयार झाले. राम मंदिराच्या संदर्भानं अक्षता वाटप असेल किंवा अन्य सगळ्या मोहिमा असतील, घरोघरी जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. लोकसभेच्या हा भाजपचा कार्यक्रमच नाही आहे, हा राम भक्तांचा कार्यक्रम आहे, हा कारसेवकांचा कार्यक्रम आहे. ज्याची ज्याची रामावर श्रद्धा आहे तो चाललाय, तो अक्षता देतोय. त्यामुळे याच्याबद्दल कोणाला दुःख होण्याचं कारण नाहीये. सर, लोकसभेत 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाटक आणि मी या विषयावर प्रकट मुलाखत दिली आहे. खरं तर मला विषय दिला होता की नाटक आणि मी. खरं तर मी थोडासा बदलायचा विचार करत होतो की मी आणि माझी नाटकं. तो जास्ती रंगला असता असं माझं मत आहे. पण आता रसच नसेल ह्यांना तर मी तरी काय करणार. पण नाटक न पाहिलेला मराठी माणूस मला नाही वाटत महाराष्ट्रात कोणी असेल. त्याने किती पाहिली असतील, काय पाहिली असतील, मला काही कल्पना नाही. परंतु नाटक या विषयावरती माझी मुलाखत घ्यावी असंही माझ्यात काही नाही. नाटक आवडतं इथपर्यंतच. तुम्ही प्रश्न काय विचारला होता मला? नाटकावर किंवा अभिनयावर मी तो आणखीन विस्तृत करतो. नाटकापुरता आपलं प्रेम आहे, आपल्याला ते अतिशय मनाला भावतं. याची पहिली जाणीव कधी झाली? पहिली जाणीव असं काय तर आठवत नाही. परंतु नाटक काय प्रत्यक्ष घडणारी कुठचीही गोष्ट ही तुम्हाला बघायला आवडतेच. कारण त्या नाटक या गोष्टीला रिटेक नाही आहे. करेक्ट. जसं आमच्या भाषणाला रिटेक नाही आहे. सुटलं की सुटलं. म्हणजे हल्ली सकाळची चॅनल पाहिल्यानंतर रिटेक घ्यावेसे वाटतात की परत एकदा बोला, की हे जरा चुकलं, जरा परत एकदा बोला.
पण आमच्या क्षेत्राला आणि नाट्य क्षेत्राला रिटेक नसल्यामुळे पूर्ण भान ठेवून त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मला चित्रपट क्षेत्र या गोष्टींविषयी मला आस्था आहे. मला त्यातलं जरा समजतं देखील माझं, कारण ते फिल्म मेकिंग हे माझं पहिलं प्रेम आहे. मी मागे माझ्या मुलाखतींमध्ये मी सांगितलं होतं की जर मला आता ह्या सर्व तरुणांना आता खूप संधी आहे, त्यांच्याकडे इंटरनेट आहे, ते कम्युनिकेशन आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आता आज समोर आहेत त्यांच्या. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला मला वॉल्ट डिझनी स्टुडिओमध्ये ॲनिमेटर व्हायचं होतं. आता तो वॉल्ट डिझनी कुठे, त्यांचा स्टुडिओ कुठे, कोणाला कॉन्टॅक्ट करायचा, कोणाला पत्र लिहायचं, त्यावेळेला काही ईमेल नाही, फोन नाही, कोण माहिती काहीच नाही. अर्थात नंतर त्याचं मी एक माझा स्वतःचा एक ॲनिमेशन स्टुडिओ पण काढला होता, तो भाग वेगळा. पण मला चित्रपट समजतो, चित्रपट हे माध्यम मला समजतं, सर्वांगाने समजतं. पण मला त्याहीपेक्षा मला कुतूहल हे नाटकाचं जास्ती आहे. याचं कारण मला आजपर्यंत नाटक ही गोष्ट समजली नाही की हे चौकोनात, एका चौकोनामध्ये सगळा आशय आणतात कसा. मी फिल्म करायला गेलो, मी आउटडोअरला जाऊ शकतो, मी इनडोअरला जाऊ शकतो, मी एडिट करू शकतो, मी अनेक गोष्टी त्याला नरेशन देऊ शकतो, खूप गोष्टी मी करू शकतो. पण नाटक ही गोष्ट अशी आहे की त्यावेळेला तिथे मी समोर बसल्यानंतर माझ्यासमोर ते जग अख्खं निर्माण करायचं ही साधी सोपी सरळ गोष्ट नाही. या आपण नुसतं म्हणतो हा या विंगेतनं आला आणि तो त्या विंगेतनं गेला, हे इतकं सोपं नाहीये ते. पण ते तुम्हाला बिलीव्ह करायला लावणं की हे खरं असं आहे, समोर तुमच्या दिसतंय तसं आहे, त्याच्यामध्ये कलाकार, अनेक कलाकार त्याच्यामध्ये जीव ओतत असतात, ते खरं वाटायला लागतं. मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी ताकद आहे. मी कोणाला कमी लेखतो आणि कोणाला जास्ती लेखतो अशा भाग नाही, परंतु चित्रपट असेल, टेलिव्हिजन सिरियल्स असतील, इतर माध्यमं असतील, यातलं सर्वात कठीण जर कुठचं माध्यम असेल, मला असं वाटतं नाट्यक्षेत्र हे सगळ्यात कठीण माध्यम आहे. अजून एक कॉमन दुवा आहे, मराठी माणसांच्या असण्यावर नितांत प्रेम असणारा हा नेता आहे. आपण मराठी आहोत याचा अभिमान, याचं सत्व जपणारा नेता आहे. गंमत अशी आहे की देशातल्या नाटकाची सुरुवातच महाराष्ट्राने केली. आपल्याला 1843 विष्णुदास भावे सगळं ऐकून माहिती असतं, पण खरं नाटक पहिलं व्यंकोजी भोसल्यांच्या काळात झालं तंजावरला. ते पहिलं मराठी नाटक आहे त्या दशकातलं, त्या शतकातलं. पण गंमत अशी आहे, देशातलं पहिलं हिंदी नाटक पण मराठी माणसाने केलंय. त्याचं नाव बळवंत मराठे, तो मिरजेचा होता. म्हणजे देशातलं हिंदी नाटक, हिंदीत तिथे गेले, हिंदीतलं बघितलं आणि हिंदीत नाटक लिहावंसं वाटलं, कारण या लोकांना मराठी कळणार नाही, यांना पण नाटक दिलं पाहिजे. म्हणजे मराठ्यांचा इतिहास जर पाहिला तर नाटक ते अटोक असा एवढा इतिहास आहे तो. हो, अटके पार झेंडे फडकवले आम्ही आणि नाटकात पणही पुढे. पण मला एक नेहमी असं म्हणावं असं वाटतं की ज्यांचं पूर्वदिव्य भव्य असतं असं म्हणतं ना, त्यांचा रम्य भावी काळ, तर ही म्हण खोटी ठरायला लागली आहे का? म्हणजे इतका मोठा इतिहास हे सगळं बोलायचं ना, आत्ता अवस्था अशी. मी माझं कालच या विषयावरती माझं भाषण झालं की मला महाराष्ट्रातला आपला मराठी माणूस महाराष्ट्राचा इतिहास विसरत चाललेला आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून, टेलिव्हिजन सिरियलच्या माध्यमातून ते पाहत राहणं, आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे तो तुमच्या मोबाईल फोन आणि त्याच्यावरची रील्स, याच्यामध्ये तो इतका अडकलेला आहे. या सगळ्या ह्याच्यात सगळेच अडकले आहेत. पण मला असं वाटतं ज्यांना इतका पूर्व इतिहास इतका मोठा आहे, मराठी माणसाला मी काल सांगितलं, मी आज तुम्ही देखील, अहो तुम्ही राज्यकर्ते होतात, राज्यकर्ते. या संपूर्ण म्हणजे ज्याला आपण हिंद प्रांत म्हणतो, या हिंद प्रांताचे राज्यकर्ते होतो आपण. या देशाचा पंतप्रधान हा आपल्या मराठा साम्राज्यांनी बसवला. हे एवढं मोठं साम्राज्य असलेला, एवढा मोठा इतिहास असलेला आपण सगळ्या गोष्टी गमावून बसतो. आपल्या सगळ्या गोष्टी हातातनं जात आहेत, आपण सगळेजण एकमेकांमध्ये भांडत बसलोय, जातीपातीमध्ये भांडत बसलोय आपण. आणि ही जातपात आता नुसती फक्त तुमच्या राजकारणापुरतं मर्यादित राहिलेली नाहीये, ती नाटकात आली आहे, सिनेमात आली आहे, खाली कॉलेजमध्ये गेली आहे, शाळांमध्ये गेली आहे. आपण सगळंच विसरत चाललेलो आहोत. आज ही सगळी जी माणसं इथे जे फोटो लागलेले आहेत, 100वे अधिवेशन आहे, हे सगळे 100 अध्यक्षांचे इथे फोटो लागलेले आहेत. काय वाटत असेल त्यांना?
मी आज खरं तर मी थोडासा एक कण विचार करून आलो होतो. मला नाट्य क्षेत्रातल्या माझ्या सर्व कलावंतांना मला काही गोष्ट सांगायची. जरूर. आपण कृपया वाईट वाटून घेऊ नका, परंतु मी बाहेरच्या राज्यांमधली ज्या वेळेला कलावंत पाहतो, बाहेरच्या राज्यातल्या कलावंतांना ज्यावेळेला मी भेटतो आणि ज्यावेळेला मी आपल्या कलावंतांना ज्यावेळेला मी भेटतो, ह्याच्यामध्ये मला काही गोष्टींमध्ये ज्या चुका दिसतात, मला असं वाटतं मी त्यांच्यासमोर आज मांडणं आवश्यक आहे. मी खरं तर आपण माझ्यावरती विश्वास ठेवा, मी यासाठी म्हणून मराठी कलावंतांचा एक बैठक बोलवणार होतो, शिबिर बोलवणार होतो. पण आज या 100व्या अधिवेशनाच्या निमित्ताने मला असं वाटलं की सर्व कलावंत इथे असतील, नसतील नंतर ऐकतील, परंतु मी जे बोलतोय कृपा करून ऐका. पहिली गोष्ट आणि शेवटची गोष्ट म्हणजे एकमेकांना तुम्ही जर मान दिला नाहीत, तुम्ही एकमेकांना लोकांसमोर आद्या पद्या शेळ्या मेंढ्या अशा काहीतरी नावाने जर हाका मारत राहिलात, पशप्या आलाय, अंड्या आलाय, हे तुम्ही ऑन स्टेज लोकांच्या समोर तुम्ही बोलतात. आज मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये जर समजा बघितलं, मराठी चित्रपट खूप मोठा आहे, पण मराठी चित्रपटामध्ये स्टार नाही. मराठी चित्रपटामध्ये कलावंत आहेत, पण मराठी चित्रपटाला स्टार नाही. जे आज बाकीच्या तुम्ही बघितलं, कुठचंही रिजनल समजा तुम्ही बघितलं, तमिळ घ्या, तेलुगू घ्या, मल्याळम घ्या, तिथे स्टार्स आहेत. महाराष्ट्रामध्ये स्टार्स होते, आजही अनेक कलावंत आहेत ज्यांच्यामध्ये ती सगळे गुण आहेत. पण आपणच एकमेकांना लोकांसमोर टेलिव्हिजनच्या कार्यक्रमामध्ये सहज भेटले असताना, पब्लिकमध्ये कोणाहीमध्ये आपण सगळेजण एकमेकांना काय त्या शॉर्ट फॉर्म नावाने हाका मारतात. काय अंड्या, काय पचक्या, काय मॅक, काय वाटेल ते बोलतात. तुम्ही जर तुमचा मान राखला नाहीत, लोक का तुम्हाला मान देतील? मी अनेक ठिकाणी बघितलेलं आहे, रजनीकांत आणि इलायराजा तिकडचे साऊथ मध्ये खूप मोठे संगीतकार होऊन गेले आहेत, म्हणजे रात्री एकत्र बसून दारू पित असतील, पण ऑन स्टेज आल्यानंतर इलायराजा सर आणि रजनी सर, कमला सर, प्रत्येकाला ते आदराने हाक मारतात. त्यांचे स्वतःचे कितीही घनिष्ठ संबंध जरी असले, तिकडच्या हिरोईन्स. आज ओबीसी एल्गार मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर काय म्हणालेत पाहूयात. ते पूर्णपणे त्यावेळेस असताना बासनात पडला अशी असणारी परिस्थिती आहे. ते पुढे आलं नाही. सत्ता आज जसं आपण सत्ता बदल असं म्हणतोय, त्याही वेळेस सत्ता बदलाची चर्चा झाली. इंदिरा गांधींची असणारी हत्या झाली, राजीव गांधी आले, मेजॉरिटीने आले, त्याच्यानंतर सत्ता आली काँग्रेसची, आणि त्याला चॅलेंज देऊन म्हणून असणारं सगळे विरोधी पक्ष एकत्र आले, आणि त्या सगळ्या विरोधी पक्षांचं असणारं त्या काळचं असणारं नेता जे आहेत हे विश्वनाथ प्रताप सिंग. जेव्हा दुसरं ह्या ओबीसी लढ्यामधलं, आम्ही तर लढ्यातच होतो, ते एका चर्चेमध्ये की बोफोर्सच्या प्रश्नाने आपण असणारं सत्तेमध्ये आलो. आता पुन्हा बोफोर्सने आपण काही सत्तेमध्ये येणार नाही, आणि पुन्हा बोफोर्समुळे सत्तेमध्ये येणार नाही, तर आपल्याला असणारा एक सामाजिक वर्ग आपल्याबरोबर जोडावा लागेल. आणि हा सामाजिक वर्ग आपण जोपर्यंत जोडत नाही, तोपर्यंत आपली असणारी सत्ता चिरंतन होत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि मग ते जोडायचं कसं, तर हा मंडल कमिशनचा आयोग जो आहे तो आपण स्वीकारला पाहिजे. एक नवा सामाजिक आशय आपण ह्या देशाच्या राजकारणामध्ये आणतोय. VP सिंगाने तो असणारा मान्य केला आणि त्याचा GR काढला. हे जसं मान्य होईल असं लक्षात गेलं, तर त्याच्यामधला असणारा तिसरा एक विलन आहे,
आणि त्याचंही नाव आपण असताना विसरता कामा नये. दुर्दैवाने त्याच्या आई वडिलांना आजही मी नमन करतो. तो या चळवळीतला बळी असं मी त्या ठिकाणी मानतो. अनेक जणांना माहीत नसेल, दिल्लीमध्ये महिलांचा मोर्चा निघाला होता आणि त्या दिल्लीमधल्या महिलांच्या मोर्चामध्ये प्लेस कार्ड होतं, म्हणजे फळक होता आणि एकसारखा फळक होता. आणि त्या फळकामध्ये काय लिहिलं होतं की आम्हाला आरक्षण नको आणि आम्हाला आरक्षणातला नवराही नको. म्हणजे आम्हाला आरक्षणही नको आणि आरक्षणातला नवराही नको अशा असणाऱ्या पाट्या त्या ठिकाणी लावण्यात आल्या होत्या. आणि त्याच्याच मध्ये हा गोसावी नावाचा असणारा जो विद्यार्थी होता दिल्ली युनिव्हर्सिटीमधला, त्याच्या विद्यार्थ्यांनी, त्याच्या मित्रांनी त्याला असं सांगितलं की आपण विरोध केला पाहिजे. आपण असणारा फक्त तुझ्या पायावरती आम्ही असणारं घासलेट टाकतो, फोटो काढण्यात येईल, विद्यार्थ्यांचा विरोध आहे म्हणून त्याचा असणारा प्रचार केला जाईल. परंतु काही जण तिथले असेही होते की माचिसची काडी घेऊन होते, त्यांनी स्वतःच्या पायावरती घासलेट ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस पाठीमागनं येऊन एकाने त्याला पेटवलं आणि तो पूर्णपणे जळाला, अशी असणारी परिस्थिती आहे. हा इतिहास आहे. त्याला जाळण्याच्या पाठीमागचा जो भाग होता की देशामध्ये उठाव झाला नाही असं नाही, पण देशामध्ये उठाव झाल्यानंतर आपण निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय आता मागे घेतला जाणार नाही, सरकार टिकलं किंवा न टिकलं. आणि त्यावेळेस एका बाजूला मंडल आणि दुसऱ्या बाजूला राम मंदिर, बाबरी मस्जिद याचा वाद सुरुवात होता. भारतीय जनता पक्षाने मंडलला डायरेक्ट विरोध नाही, अप्रत्यक्षात विरोध, आणि म्हणून मार्च आडवाणीने काढला आणि ते सरकार कोसळलं. हा इशू सरकारने, व्हीपी सिंगाच्या सरकारने घेतलेला निर्णय हा कोर्टामध्ये गेला आणि कोर्टाने सांगितलं की मंडल कमिशनचा सरकारने घेतलेला निर्णय हा संविधानिक आहे आणि तो टिकेल, हा निर्णय त्या ठिकाणी देण्यात आला. हा इतिहास आहे. आता हा इतिहास त्याच्यामधला आहे. या इतिहासातल्या दोन गोष्टी त्यावेळेसच्या करायच्या राहिल्या होत्या, का त्यावेळेस वेळ मिळाला नाही. आणि तो म्हणजे की यादीमध्ये नाव घालणं आणि यादीमध्ये नाव काढणं. जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांची जी पद्धत आहे, आता ती पद्धत अशी आहे की राज्याला नावं घालता येत नाही किंवा राज्याला सुचवताही येत नाही, अशी असणारी परिस्थिती. केंद्राने एकदा निर्णय घेतला की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब याच्या यादीमध्ये कुठल्या तरी राज्याला सुचाव करायचा असेल तर तिकडनं पत्र निघतं. तिकडनं पत्र निघालं
किंवा राज्यामध्ये कॅबिनेटची बैठक होते आणि कोणाचं तरी सुचवायचं असेल तर एक कमिटी तयार केल्या जाते कॅबिनेटची. त्या कॅबिनेटचा कमिटीचा रिपोर्ट होतो. तो रिपोर्ट असताना कॅबिनेटमध्ये ठेवला जातो. तो स्वीकारल्यानंतर पुन्हा विधानसभेमध्ये जातो. तो विधानसभेने स्वीकारला मगच तो केंद्राला जातो. तो बदल करून घेत राहिला होता, पण नंतरच्या कालावधीत तो बदल झाला. आता राज्याला कुठल्याही ओबीसीच्या यादीमध्ये नाव टाकता येणार नाही हे आपण असणारा लक्षात घ्या. त्याला टाकायचं असेल तर पार्लमेंटची शाश्वती त्या ठिकाणी घ्यावी लागते. राज्याचा होता अधिकार तो काढलाय आणि तो अधिकार आता केंद्राला गेलेला आहे. आणि म्हणून मी जे एवढे दिवस या आंदोलनातला अभ्यासक आणि या आंदोलनामध्ये काय होऊ शकतं हे जे पाहत होतो आणि आपल्याला जे म्हणत होतो आणि आजही आश्वासन देतो की शासनाला कोणाला जात देता येत नाही. शासनाला जात देता येत नाही. अस्तित्वात असणारी जात ही मागासवर्गीय आहे की नाही एवढाच फक्त निर्णय त्या ठिकाणी देतात. तेव्हा ती जात अस्तित्वात असली पाहिजे. तो समाज अस्तित्वात असला पाहिजे. तो समाज अस्तित्वात असेल, ती जात अस्तित्वात असेल तर मग ती मागासवर्गीय आहे की नाही याच्याबद्दल देऊ शकते. पण कुठल्या तरी नव्या जातीला जन्म देणं हा शासनाचा अधिकार नाही आणि तो घटनेने त्यांना दिलेला नाही हे आपण लक्षात घ्या. आणि त्यामुळे जरांगे पाटील यांनाही मी असं समजावून सांगितलंय की तुम्ही राजकारणासाठी करणार असाल तर फार चांगलं आहे. का ही सडलेली नेतृत्व जे आहे ज्याचा असणारा उल्लेख आता असणारा शेंडगेंनी केला, टीपी मुंडेंनी केला, हे सडलेलं जे नेतृत्व आहे हे त्यांच्याही समाजाला असणारा न्याय देत नाही आणि आपल्यालाही असणारा न्याय देत नाही. त्या जरांगे पाटलाच्या निमित्तानं असणारा नवीन नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणारं स्वागत केलं पाहिजे. पण त्याला असणारं सांगितलं पाहिजे, बाबा रे आमच्या ताटामध्ये येऊ नको. बाबा रे तू आमच्या ताटामध्ये येऊ नको. तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो. तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही तुला मदत करतो. पण आमच्या ताटामध्ये येऊ नको. आणि म्हणून मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं की ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळं आहे हे आपण असणारं लक्षात. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.